सर्वांना नमस्कार. काय म्हणता सगळे? चला तर मग बघूया उपवासाच्या दिवसात पोटाला दिलासा देणारं आणि जिभेचे लाड करणारा हा पदार्थ. तर सुरुवात केली उपवासाच्या मेन हिरो पासून, म्हणजेच 1 कप भिजवलेला साबुदाणा घेतला. आता थालीपीठाला क्रंची पण आपण पाहिजे ना, तर त्यासाठी पाव कप शेंगदाणे भाजून घेतले. त्यानंतर शेंगदाण्याचं बारीक कूट करून घेतलं. थालीपीठ झणझणीत झालं पाहिजे त्यासाठी 2 हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या. एक उकडून घेतलेला बटाटा घेतला. हा बटाटा तर सगळीकडेच असतो. थालीपीठ सजून दिसलं पाहिजे ना, तर त्यासाठी कोथिंबीर सुद्धा चिरून घेतली. आता हे सगळं एका बाउल मध्ये घालून त्यात टाकलं 2 चमचे भगरचं पीठ, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा जिरं टाकलं. आता जिरं म्हणजे सगळ्या फोडणींचा राजा. आता हे सगळं एकत्र करून घट्टसर मळून घेतलं. मग हाताला थोडंसं तेल लावून पोलपटावर थालीपीठ थापून घेतलं. मग तव्यामध्ये 1 चमचा तेल टाकून थालीपीठ भाजून घेतलं आणि तयार झालं झटपट असं उपवासाचं थालीपीठ. संपूर्ण व्हिडिओची लिंक खाली दिलेल्या त्रिकोणी बटनावर क्लिक करून पाहू शकता.